नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा सायन्स गॅलेक्सी या युट्यूब चॅनल वरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे बघा, नीटच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी। आनंदाची बातमी जाणून घेण्यापूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। बघूया आता काय तुमच्यासाठी आनंदाची बातमी। पण त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती आले तर तुम्ही जर बघितल्या ठिकाणी हे जे सिलेक्टेड कॅन्डिडेट दिसताय हे कशाला सिलेक्ट झालेले, एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस आणि बीएमएस साठी। तर तुम्हाला या चॅनलवरती काय भेटणार, तर तुम्हाला या चॅनलवरती जे तुमची इथून पुढे जे काउन्सिलिंग प्रक्रिया असणार आहे बघा, त्या काउन्सिलिंग प्रक्रियेसाठी संपूर्ण अपडेट कुठे भेटणार, तुम्हाला सायन्स गॅलेक्सी या युट्यूब चॅनलवरती भेटणार। तर चॅनलला जर अजून पण सबस्क्राइब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करा, तुमच्या मित्रांना पण शेअर करा, जेणेकरून त्यांची जी काउन्सिलिंग प्रक्रिया असेल पुढची त्यांना त्या ठिकाणी काय होईल, मदत होईल बघा। आणि आता तुम्हाला पण काय जायचंय, कॉलेजला जायचं। जसं हे मुलं गेले त्यांच्या कॉलेजला, त्यांचं ड्रीमचं कॉलेजमध्ये आणि त्यांचं जे कोर्स आहे ते कोर्स कंप्लीट करताय आणि तुम्हाला पण काय करायचंय, तुमचं कोर्स कंप्लीट करायचंय। बघूया आता काय तुमच्यासाठी आनंदाची बातमी। बट त्यापूर्वी पण बघा, आता जर तुम्ही नीट 2025 जर एक्झाम देताय तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो बघा टेस्ट सिरीज। आता ही टेस्ट सिरीज कुठे भेटणार, ते टेस्ट सिरीज भेटणार तुम्हाला सायन्स गॅलेक्सीच्या ऍप्लिकेशन मध्ये। मग ऍप्लिकेशनला कुठून डाउनलोड करायचंय, प्ले स्टोर वरती जायचंय, सायन्स गॅलेक्सी सर्च करायचंय किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जायचंय आणि तिथून काय करायचंय, सायन्स गॅलेक्सीचं ऍप डाउनलोड करायचंय। बघा मात्र 99 रुपयामध्ये किती टेस्ट भेटणार तुम्हाला, 200 प्लस मॉक टेस्ट या ठिकाणी भेटणार आहे। किती, 200 प्लस मॉक टेस्ट तुम्हाला सायन्स गॅलेक्सीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती भेटणार आहे। टेस्टला अटेम्प्ट करायचे, टेस्ट सगळ्यात जे तुमच्या टेस्ट असणार आहे त्या एनसीईआरटी ओरिएंटेड असणार आहे बघा। जसा तुमचा पेपर असतो त्याच प्रकारे काय असणार आहे, टेस्टची लेवल असणार आहे बघा। तर मात्र तुम्हाला ह्या जे टेस्ट 99 रुपयामध्ये भेटणार आहे। आता बघूया काय तुमच्यासाठी आनंदाची बातमी। बघा एनटीएने एक पब्लिक नोटीस या ठिकाणी काय केलेलं आहे, रिलीज केलेलं आहे बघा। आता पब्लिक नोटीस मध्ये काय दिलंय बघा, जो तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भरलाय त्या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये जर तुम्ही काही चुका केल्या, काही मिस्टेक केल्या तर तुम्ही त्या मिस्टेक वरती काय करू शकता, सुधारणा करू शकता, म्हणजे अर्थात करेक्शन करू शकता। तर हे तुमच्यासाठी करेक्शन विंडोची काय नोटीस आहे बघा। तर आता या नोटीस मध्ये तुम्ही काय काय बदल करू शकता आणि कधीपासून तर कधीपर्यंत तुम्ही बदल करू शकता। तर तुम्ही हे जे बदल आहे बघा 9 मार्च ते 11 मार्च 2025 पर्यंत काय करू शकता, तुम्ही यामध्ये बदल करू शकता। आता मग बदल काय काय करू शकता हा तुमच्या मनात प्रश्न आला असेल तर मी तुमच्या या प्रश्नाचा लगेच उत्तर देतोय। बघूया आता तुम्ही बदल काय काय करू शकता। बघा जर तुम्ही या ठिकाणी थोडं जरी खाली आले बघा, तर तुम्ही जे बदल करू शकता ते तुम्हाला या ठिकाणी दिले। आता सर्वप्रथम तुम्ही अजून जर व्हॉट्सअप कम्युनिटी आणि टेलिग्राम चॅनल जर जॉईन केले नसेल तर पटकन ते पण काय करून घ्या, जॉईन करून घ्या, म्हणजे नवीन नवीन अपडेट तुम्हाला कुठे भेटतील, लगेच व्हॉट्सअप कम्युनिटी आणि टेलिग्राम वरती भेटतील। आणि यांची जी लिंक आहे बघा ती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली बघा। त्यानंतर बघूया आता यामध्ये तुम्ही काय काय चेंजेस करू शकता। तर बघा फर्स्ट वन तुम्ही काय चेंज करू शकता, बघा कॅन्डिडेट शॉल बी अलो टू चेंज एनी वन ऑफ द टू फील्ड। म्हणजे यामध्ये जे दोन पॉईंट दिले यापैकी तुम्ही काय करू शकता, एकामध्ये चेंजेस करू शकता। आता काय ते दोन बघा, फादर नेम अँड क्वालिफिकेशन अँड ऑक्युपेशन, म्हणजे तुमच्या पप्पाच्या नावामध्ये जर काही मिस्टेक झाली किंवा त्यांच्या क्वालिफिकेशन मध्ये काही मिस्टेक झाली किंवा मग त्यांचे जे ऑक्युपेशन आहे, जे ते काय करतात व्यवसाय करतायत त्यामध्ये जर काही मिस्टेक झाली तर तुम्ही काय करू शकता, बदल करू शकता। किंवा मग तुमचं पप्पाचं नाव बरोबर आहे पण मम्मीच्या नावामध्ये जर काही मिस्टेक झाली मदर नेम मध्ये किंवा मग त्यांच्या क्वालिफिकेशन मध्ये किंवा ऑक्युपेशन म्हणजे त्यांच्या व्यवसायामध्ये, तर तुम्ही काय करू शकता, या दोघांपैकी एकामध्ये काय करू शकता, बदल करू शकता। त्यानंतर नेक्स्ट तुम्ही काय काय बदल करू शकता, बघा कॅन्डिडेट शॉल बी अलो चेक ऍट ऑल द फॉलोइंग फील्ड, म्हणजे यामधले जे फील्ड आहे तुम्ही यामध्ये ऑल मध्ये काय करू शकता, चेंजेस करू शकता। जसं की तुमच्या 10वीच्या मार्कशीट मध्ये तुम्ही बदल करू शकता, त्याच्यानंतर 12वीच्या मार्कशीट मध्ये जर काही मिस्टेक झाले असेल तर त्यामध्ये पण काय करू शकता, बदल करू शकता। त्यानंतर जर तुमचं स्टेट ऑफ इलिजिबिलिटी, तुम्ही स्टेटचं जर काही तुमचं चुकले त्यामध्ये पण काय करू शकता, तुमचं स्टेट पण चेंज करू शकता। त्याच्यानंतर तुमच्या कॅटेगरीमध्ये काही मिस्टेक झाली तर तुम्ही त्यामध्ये पण काय करू शकता, बदल करू शकता। त्याच्यानंतर तुमची सब कॅटेगरीमध्ये काही चुकी झाली असेल तर तुम्ही त्यामध्ये पण बदल करू शकता। किंवा जर तुम्ही पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट असाल आणि जर तुम्ही ते सिलेक्ट केला नाही तो कोटा तर तुम्ही त्याला पण काय करू, सिलेक्ट करू शकता। किंवा खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी काय केले, ते पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट नाहीये पण त्यांनी काय केले, त्याला यस केले, तर त्या ठिकाणी काय करू शकता, आता बदल करू शकता। त्यानंतर बघा ते तुम्ही तुमच्या सिग्नेचर मध्ये बदल करू शकता। किंवा तुम्ही जे नंबर ऑफ अटेम्प्ट दिले नीटच्या एक्झाम मध्ये, खूप साऱ्या मुलांनी 2 अटेम्प्ट दिले पण 0 टाकले त्या ठिकाणी, खूप साऱ्या मुलांनी तर अजून अटेम्प्टही नाही दिलेला पण त्यांनी काय केले, देखील त्यांच्या फॉर्म मध्ये काय टाकले, अटेम्प्ट टाकले, तर मग ते पण यावरती काय करू शकता, आता करेक्शन करू शकता। बघा त्यानंतर आणखीन काय चेंजेस करू शकता, कॅन्डिडेट शॉल अलो टू चेंज द फॉलोइंग बेस्ड ऑन देअर परमनंट अँड प्रेझेंट ऍड्रेस।
जसं एक्झामिनेशन सिटी सिलेक्शन, जसं की तुम्हाला जर एखादं तुम्ही सिटी सिलेक्ट केली तर त्या सिटीमध्ये तुम्ही काय करू शकता, बदल करू शकता, म्हणजे प्रिफरन्स चेंज करू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर 3 सिटी सिलेक्ट केल्या आहे त्यामध्ये, पण तुम्ही लांबची पहिली सिटी टाकून दिली आणि तुम्हाला माहिती तुमचा सेंटर त्या ठिकाणीच लागणार आहे, तर मग तुम्ही त्यामध्ये पण काय करू शकता, बदल करू शकता. बघा त्यानंतर तुम्ही काय करू शकता, तुमचं मीडियम ऑफ एक्झामिनेशन म्हणजे तुम्ही जे पेपर देणार आहे बघा त्याची भाषा काय करू शकता, त्याची लँग्वेज पण तुम्ही चेंज करू शकता. जसं की तुम्ही जर इंग्लिशमध्ये देणार असाल आणि गलतीने जर तुम्ही मराठी हिंदी या ठिकाणी जर सिलेक्ट केले किंवा अदर लँग्वेज तुम्ही सिलेक्ट केली तर तुम्ही काय करू शकता, त्यामध्ये पण बदल करू शकता. तर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अजून पण तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. भेटूया मग अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू.